आपण अजय पाटलांच्या माध्यमातून काम करत असताना आपण पाटील घराण्यांची सुनबाई झाला, पण आयुष्यभर अजय पाटलांच्या वाट्याला संघर्षच आला. संघर्ष करत असतानाही नेत्यांची श्रद्धा राहिली नाही. प्रत्येक नेत्याला मोठं करण्यात आपल्या नवऱ्याचं मोलाचं योगदान आहे, पण त्यांना स्वतंत्र लढावं लागतंय. जिल्ह्याचा श्रावणबाळ म्हणणारे हसन मुश्रीफांनी तुमच्या साहेबांना बोलवून उमेदवारी दिली, आपल्याला उमेदवारी दिली, याबद्दल आपण काय सांगाल? शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतः पहिला लढाई लढली, मग जनता आली त्यांच्या बरोबर. असे माझे पती आता लढा लागले, त्यांच्याबरोबर जनता आहे, त्यांच्यावर त्यांच्या मतदारसंघातली लोक आहेत. हे माझ्या मतदारसंघातली ही माणसं ही माझ्या हक्काची आहेत. आता नाही तर कधीच नाही. कारण का आपल्याला जनरल मधनं जर सगळी जण उभं असतील, आपल्याला जनरल वाल्यांना कधी हे मिळणार आहे, आपल्याला संधी कधी मिळणार आहे, आणि जनरल वाल्यांनी किती मागे थांबायचं. त्याच्यामुळे आता नाही तर कधीच. आणि शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होत आहे. जर इथलं पाणी जर घेऊन जाऊन जर हे करत असेल तर तो शेतकऱ्यांसाठी अन्याय आहे. परत लोकांसाठी हे मुलं आहेत ती तरुण पिढीवरती रोजगारी नाहीये, बेरोजगार आहेत. महिला सक्षमीकरण करण्यासाठी परिवर्तन करायचं आहे. कुंभोज मतदारसंघात हा परिवर्तन करायचं आहे मला. आणि परत नूतनीकरण, रस्ते दुरुस्त, पाणी विभाग ह्याच्या सगळ्यांचं नूतनीकरण करून आपल्याला प्रयत्नशील मी हे करणार आहे. मी पंचायत समितीमध्ये मी निवडून आलेली आहे. मला अनुभव आहे जिल्हा परिषद मध्ये कशी कामं करायची, कशी कामं करून आणायची. जिल्हा परिषद मधनं मोठा फंड असतोय, त्या फंडातनं आपण कशी कामं करून घ्यायची हे मला येईल. आणि मला या जनतेनं साथ दिली पाहिजेत, ह्या बहिणीला सगळ्यांनी भावानी मला साथ दिली पाहिजेत. आणि आपण आता थांबलो की कधीच नाही होणार आहे. हा लढा माझा आणि हा लढा सगळा तुमचा आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.